सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। काही दिवसांपासून गणेशोत्सवाची धामधूम महाराष्ट्रात पाहायला मिळते। त्यातील पनवेल येथील पनवेलचा राजा चिंतामणीचे आगमन ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी केले आहे। नवीन पनवेलमधील असंख्य भाविक व जनता आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहत होते। याची मूर्ती अंदाजे 23 फूट असून मागच्या प्रभावळीवरती श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती पाहावयास मिळाली। आकर्षक मूर्ती, तेजस्वी डोळे, गळ्यातील कंठी आणि पायाजवळ उंदीर मामा भाविकांचे डोळे भारावून गेले। 14 वर्षे अविरत बाप्पाची सेवा करणाऱ्या मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात नवसाला पावणाऱ्या आपल्या बाप्पाचे आगमन करत होते। हरिओम सामाजिक मित्रमंडळ नवीन पनवेल यांनी यावर्षी बाप्पाच्या डेकोरेशनला स्वामी समर्थांची प्रतिकृती बनवली आहे। हरिओम सामाजिक मित्रमंडळ नवीन पनवेल यांनी यावर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत। यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। नवसाला पावणारा हा पनवेलचा राजा चिंतामणी याही वर्षी भक्तांना पावणार आहे। भक्तांनी जास्तीत जास्त दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्या असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। पनवेलचा राजा चिंतामणीच्या आगमनाचा हा अतिशय नयनरम्य असा सोहळा, मनाला आनंद देणारा आणि खऱ्या अर्थानं एक सात्विक भाविक वातावरण निर्माण करणारा हा सोहळा आहे। गणपतीचं आगमन होत असताना तत्पूर्वी पनवेलमध्ये या पनवेलच्या राजा चिंतामणीचा आगमन सोहळा असतो आणि एक तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादात गर्दीमध्ये हा सोहळा नयनरम्य असा आहे, नेत्रदीपक असा आहे आणि उत्साह तरुण मुलांचा एकंदर सगळ्या आजूबाजूच्या रहिवासी आपण बघितलं तर सगळ्या बिल्डिंग या ठिकाणी खिडकीमध्ये आलेल्या आहेत आणि अतिशय भक्तिभावानं या पनवेलच्या राजाचं स्वागत करताना दिसत आहेत। मी या मंडळाचं, हरिओम मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय नियोजनबद्ध असा हा सोहळा ही सारी तरुण मंडळी साकारत असते आणि विसर्जनापर्यंत तोच उत्साह, हीच गर्दी, हेच सात्विक वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी होत असतात। मनापासून या ठिकाणी या साऱ्या मंडळींना गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। तमाम पनवेलकरांनाही चिंतामणीच्या आगमनाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। भव्य आगमनाविषयी पहिले सगळ्यांचे आम्ही पूर्ण चिंतामणी मंडळ माफी मागतो पनवेल नगरीचं, का आम्हाला थोडा लेट झाला पावसामुळे, पण पनवेलकरांनी जी साथ दिली आणि पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे बाप्पासाठी आणि बाप्पाच्या आगमनासाठी त्यांनी पूर्ण पनवेल नगरी उतरलेली होती। या वर्षी आपल्या मंडळाने काय काय उपक्रम राबवले? दरवर्षी आपण अनेक नवीन उपक्रम राबवत असतो। यावर्षी आपण वृक्षारोपण करणार आहोत, तसेच डोळ्यांचे तपासणी, रक्तदान शिबिर जे आपलं रुटीन आहे ते दरवेळी पनवेल चिंतामणी पण झाला नाही, आता नवी मुंबई झालेला आहे। खरं तर खांदामणी असेल, खासदार असेल, पनवेल असेल, ओळखणार असेल, इतकी सगळी जनता किंवा इतकी सगळी कार्यकर्ते तुमच्या मंडळात येऊ इच्छितात, काय सांगाल? मंडळ हा सगळ्यांचा आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यामुळेच मंडळ वाढत असतो, असा पर्टिक्युलर कोणामुळे हा वाढत नसतो आणि आज एवढे चिंतामणी सेवक आहेत त्याच्यामुळे आज चिंतामणीची शान आहे। अश्विनजी, आपल्या मंडळामध्ये आज मी बघितलं कमीत कमी कार्यकर्त्यांची भव्य रांग लागली होती। ही रांग केवढ्या आकड्यापर्यंत असेल? सर्वप्रथम तर तुम्हाला माहित असेल स्वामींचा म्हणणं आहे अशक्य शक्य करतील स्वामी। आज जे म्हणजे शक्य झालंय ते सर्व चिंतामणी सेवकांमुळे झालंय, कारण आम्हाला उशीर झाला, आम्हाला खूप उशीर झाला इथे पोहोचायला, पण जे सर्वांनी जे मेहनत घेतली त्यासाठी सर्व चिंतामणी सेवकांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवावी। आणि सर्वप्रथम महानगरपालिका, खानदेश पोलीस स्टेशन, इकडचे रहिवासी, देणगीदार, शॉप असोसिएशन यांचा पण मी मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांच्या सपोर्टनुसारच आम्ही एवढा म्हणजे हा आगमन सोहळा एवढा चांगल्या पद्धतीने पार केला आहे। आणि असंच आम्ही सगळ्यांना पुढे एकत्र घेऊन आणि जेवढे आपले युवक आपल्या मंडळात वाढतील
त्यांना सर्वांना एक जबाबदारी देऊन मंडळ कसं पुढे आम्हाला नेता येईल ते आम्ही नक्की करू. या 10 दिवसात वेगवेगळे उपक्रम मंडळाने राबवला आहे. ब्लड चेकअप कॅम्प, ECG चेकअप. तर मी सर्व रहिवाशांना आणि चिंतामणी भक्तांना विनंती करीन की आपल्या मंडळातर्फे जे हा कार्यक्रम राबवले गेलेत नक्की यांचा लाभ घ्यावे. 5 तारखेला सत्यांची महापूजा असणार आहे. त्यात आपला मंडळातर्फे महाप्रसाद सुद्धा ठेवला गेलाय. तर सर्वांना आमंत्रण करीन मी मंडळातर्फे की नक्की तुम्ही आवर्जून यावं. पनवेलमध्ये असंख्य मंडळ आहे, शिस्तप्रिय आणि आगमन असेल, विजन असेल, हे तुमच्या मंडळ असतं. काय वैशिष्ट्य आहे? शिस्त तर हे आमच्या रक्तातच आहे. आम्ही आम्हाला म्हणजे कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं नाही. आम्हाला फक्त एकच पाहिजे की या महाराष्ट्रात कसा आपला हा संस्कृती आणि हा धर्म टिकेल यासाठीच आपण प्रयत्नाने नेहमीच आमचा मंडळ नेहमीच उभा राहणार की आपला जो हा संस्कृती आहे तो कसा टिकला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच जे कुठलाही म्हणजे पक्ष असो आमचा मंडळ नेहमी त्यांच्या सोबत असणार. या वर्षीचा आपल्या बाप्पाचा थीम काय असेल आणि नवी पनवेलच्या या पनवेल रहिवाशांना तुम्ही काय आव्हान कराल? यावर्षी आपला बाप्पांचा थीम स्वामींचा आहे. जसं मी बोललेलो अशक्य शक्य करतील स्वामी, तसंच आणि आवाहन करीन मी की सर्व नागरिकांना आणि भक्तांना की या 10 दिवसात नक्की दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.